शेतकरी मित्रांनो, सिलेक्शन 4 मोठा काबुली फुले कृपामधून सिलेक्शन केला। या हरभऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे दाना जाड आणि एका घाट्यात दोन दोन दाणे सुद्धा येऊ शकतात, अशा प्रकारची ही व्हरायटी आहे। तर आता ही शेवटची फवारणी जी आहे तर ही इथं आपली चालू आहे, कारण आपल्याला दिसतच आहे हरभरा पूर्ण पिवळा पडला आहे, म्हणजे साधारणतः सुरुवात झाली आहे आणि कुठं कुठं जास्त टक्के आहे। तर हे वाळायला सुरुवात झाल्यामुळं आता पानंसुद्धा गळून पडत आहे आणि दांड्या ज्या असतात काड्या त्या कमड्या पण त्याच्या पिवळ्या पडल्या आपल्याला दिसत आहे, बघू शकता आपण। आणि पानंसुद्धा पिवळी आपल्याला दिसत आहेत, त्याच्यामुळे आता घाटेसुद्धा काही भागातली पिवळी झालेली आहेत, बघू शकता आपण। हे बघा अशा प्रकारे, आणि दाना जो आहे हा सुद्धा इथं परिपक्व झालेला आहे। त्यामुळं फक्त शेंड्याचे जे दाणे आहेत हे घाटे थोडे फोस आहेत, तर त्याच्या अंगामध्ये जे ओलावा आहे त्या ओलाव्यानुसार आपण इथं बघू शकता, त्या ओलाव्याच्या अंदाजाने इथं तो ओलावा पूर्ण घाटे भरून टाकेल आणि पूर्ण घाटे भरल्यामुळं आपल्याला पाहिजे तसं उत्पादन येऊन जाईल। तर त्यासाठी आता पाणी देण्याची आवश्यकता नाही, कारण पाणी दिलं तर अजून नुकसान होण्याची शक्यता असते। कारण कसं, हे ताबडतोब हिरवेपणा आहे तो सुकून जाईल आणि पिवळेपणा येईल, म्हणजे शेंड्याचे जे दाणे भरायचे राहिले कुठं कुठं अवचित ठिकाणी 1%, 2%, 5% तर ते सुद्धा भरणार नाहीत। आणि याच्यावर जे हिरवेपणा आहे, ओलावा आहे, तो सुद्धा लवकर सुकून जाईल, कारण मागील 3 वर्षापासून हे प्रॉब्लेम आपल्या शेतामध्ये सर्वांच्या आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये जाणवत आहोत। तर त्यासाठी आता काहीही कुठल्याही प्रकारचं पाणी न देता हा प्लॉट जशाच तसा सूर्यप्रकाश, हवा याच्या भरोशावर आपल्याला वाळू द्यायचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जो फवारा घेतो आपण, तर हा फवारा इथं आपण लिजेंड घेतलेला आहे, ज्यामुळं दाना जाड होईल। आणि त्याच्यानंतर इमामॅक्टिन घेतला आहे 10 ग्राम, त्यामुळे कुठं अळी असेल तर ती मरेल, कारण अळीपासून धोका होणार नाही शेंड्याला। कुठे एखादा घाटा जर कोवळा असला तर त्यासाठी आपण लिजेंड आणि इमामॅक्टिन अशा प्रकारे 2च औषधी इथे घेतलेली आहेत। आणि हा शेवटचा फवारा असल्यामुळं आपण इथं दांडसुद्धा पाडलेली आहेत, आपण इथं बघू शकता, कारण फवारणीसाठी आपल्याला इथं आम वगैरे पायाला झोंबत आहे, त्याच्यामुळे जखमा होत आहेत, त्यासाठी आपण इथं थोडे दांड पाडलेले आहेत। आणि हा शेवटचा फवारा असल्यामुळं हवा पण खेळती मोकळी, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे नियोजन इथे झालेलं आहे, आपण इथं बघू शकता। अशा प्रकारे फवारा हा शेवटचा चालू आहे। आणि हे आहे फुले कृपामधून सिलेक्शन केलेली व्हरायटी सिलेक्शन 4। आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काडी जी आहे ही काडी फार लांबवर येते, त्याच्यामुळे हिला फांदी आणि फांदीला उपफांद्या, त्याच्यामुळं घाट्याची संख्या आपोआपच उपफांद्या आल्यामुळे वाढतात आणि प्रत्येक घाट्यात 2 दाणे किंवा 1 दाणाच असतो, 3 दाणे काय नसतात। आणि आतापर्यंत आपण याच्यात बघितले नाही, आपण बघू शकता परिपक्व पूर्ण घाटे झालेले आहेत।